विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टॅटिस्टिक्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 11.1 सॉल्व करणार आहोत। त्यातील पहिलाच प्रश्न ॲज इट इज आपण बोर्डवर लिहून घेतलेला आहे। येथे आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल दिलेला आहे आणि त्यावरून या ब्लँक बॉक्सेसमध्ये कोणते नंबर येतील ते फाइंड आउट करायचं आहे आणि ॲव्हरेज पण काढायचं आहे। ज्यावेळेस आपला तिसरा आणि चौथा प्रश्न असेल त्यावेळेस मी तुम्हाला डिटेल सांगेल, पण पहिल्या प्रश्नामध्ये फक्त ब्लँक बॉक्सेस भरायचे आहे आपल्याला। येथे काय आहे, नंबर ऑफ सॅपलिंग स्कोर्स दिलेला आहे, म्हणजे 30 विद्यार्थ्यांनी झाडे लावलेली आहेत। तर कोणत्या विद्यार्थ्यांनी 1 झाड लावले असेल, कोणत्या विद्यार्थ्यांनी 2 झाडे लावली असतील, कोणत्या विद्यार्थ्यांनी 3 लावली असतील, म्हणून काय आहे त्यांची स्कोर कसा दिला आहे, इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये दिलेला आहे 1 2 3 4। आणि नंबर ऑफ स्टुडंट्स फ्रिक्वेन्सी FI ने इंडिकेट केलेली आहे। ही FI फ्रिक्वेन्सी आहे म्हणून FI ने इंडिकेट, आय म्हणजे इन्फॉर्मेशन आणि स्कोर कसा XI ने इंडिकेट केलेला आहे। तर आता नंबर ऑफ स्टुडंट्स फ्रिक्वेन्सी म्हणजे 4 विद्यार्थी असे आहेत की त्यांनी एकच झाड लावलेलं आहे, 6 विद्यार्थी असे आहेत की त्यांनी प्रत्येकी 2 झाडे लावलेली आहेत आणि 12 विद्यार्थी असे आहेत की त्यांनी प्रत्येकी 3 झाडे लावलेली आहेत आणि 8 विद्यार्थी असे आहेत की त्यांनी 4 झाडे लावलेली आहेत। म्हणजे टोटल विद्यार्थी किती आहेत, ही जर ॲडिशन पूर्ण केली आपण तर टोटल विद्यार्थी किती होतील, 30 होतील, बरोबर आहे। म्हणजे यांची व्हॅल्यू ही ॲडिशन करा किंवा दिलेले स्टुडंट्स किती आहेत 30, म्हणजे यांची व्हॅल्यू किती आपली 30, n = 30 ही आपली यांची क्वांटिटी आहे। तर आता FI × XI, FI म्हणजे हा नंबर आणि XI म्हणजे हा नंबर, तर यांचा मल्टिप्लिकेशन घ्यायचं आपल्याला। म्हणजे 4 विद्यार्थ्यांनी किती झाडे लावले, 1, म्हणजे टोटल किती झाडे लावली 4 × 1, बरोबर आहे, म्हणजे काय होईल 4च होईल। आता 6 विद्यार्थी असे आहेत की त्यांनी प्रत्येकाने 2-2 झाडे लावलेली आहेत, म्हणजे एकूण किती झाडे झाली 6 × 2, म्हणजे FI × XI, FI × XI यांचा मल्टिप्लिकेशन किती होईल 12। त्याप्रमाणे हे किती होईल 36, हा किती होईल 32, बरोबर आहे। आता समेशन आहे, ह्या साईनला काय म्हणतात, समेशन म्हणतात। समेशन असा साईन येतो, असा त्याला समेशन किंवा याला सिग्मा साईन, या साईनला सिग्मा साईन म्हणतात। आणि रीडिंग करताना समेशन ऑफ FI XI म्हणजे काय, समेशन ह्या प्रत्येक बॉक्सची ॲडिशन म्हणजे काय होईल समेशन ऑफ FI XI, म्हणजे या सर्वांची ॲडिशन काय होईल ती समेशन होईल। ही सर्वांची ॲडिशन किती होईल 84 होईल, बरोबर आहे। मीन काढायचा आहे, मीन म्हणजे काय, हे समेशन ही व्हॅल्यू अपॉन ही व्हॅल्यू, समेशन ऑफ फॉर्म्युला येतो समेशन ऑफ FI × XI किंवा XI लिहिलं तरी चालेल, FI × XI अपॉन n, हा फॉर्म्युला झाला। आता याची व्हॅल्यू काय आली आपली 84 आलेली आहे, म्हणजे आपण येथे काय लिहिणार 84 आणि यांची व्हॅल्यू काय 30, मग येथे काय लिहिणार आपण 30, बरोबर आहे। आता मग हा डिव्हिजन याचा आन्सर येथे लिहिणार, म्हणजे 84ला आपण 30 ने डिवाइड करू, 84ला आपण 30 ने डिवाइड करू, 30 ने डिवाइड केलं काय होईल 2चा भाग जाईल, बरोबर आहे, 60 होतील, ही सबट्रॅक्शन घेऊ। आता येथे 0 घेणार, इथे 0 घ्यायचं म्हणजे इथे पॉईंट द्यावा लागेल, मग इथे 0 घेतला कंप्लीट 8चा भाग जाईल, 2.8 आन्सर येईल। हे काय होईल 2.8, हे काय आलेलं आहे मीन आलेलं आहे। मीन म्हणजे काय ॲव्हरेज, बरोबर आहे। इथे काय लिहिणार 2.8, आन्सर काय आलं आपलं 2.8। नेक्स्ट या दुसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो, एकलारा हे व्हिलेजचं नेम दिलेलं आहे आणि या व्हिलेजमध्ये एकूण 25 फॅमिली दिलेल्या आहेत। 25 फॅमिलीजने मे महिन्यामध्ये किती इलेक्ट्रिसिटीचा वापर केलेला आहे युनिटमध्ये ते आपल्याला या टेबलमध्ये दिलेलं आहे। तर आता युनिट आपण XI मध्ये घेतलेले आहेत, म्हणजे इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये आहेत, आणि फॅमिली घेतलेले आहेत आपण, म्हणजे 30 युनिट किती फॅमिलीने यूज केलेले आहेत 7 फॅमिलीजने, 45 युनिट किती फॅमिलीने यूज केलेले आहेत 2 फॅमिली, 60 युनिट 8 फॅमिलीजने यूज केलेले आहेत। तर यावरून काय करायचं आपल्याला, तर हा FI XI यांचा मल्टिप्लिकेशन घ्यायचा आहे, म्हणजे ह्या 2 टेबलचा मल्टिप्लिकेशन घ्यायचा आहे। या युनिट्सला आपण काय केलं XI ने इंडिकेट केलेलं आहे आणि फॅमिलीला आपण
हे फ्रिक्वेन्सी आहे, त्याला आपण एफ आयने इंडिकेट केलेलं आहे. हे दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 7 फॅमिलीजने प्रत्येकी 30 युनिट यूज केलेले आहेत. तर एकूण युनिट किती होतील, हे दोघांचा मल्टिप्लिकेशन घ्यावा लागेल आपल्याला. काय होईल तो 30 × 7 म्हणजे काय होईल, बरोबर आहे 210. आता 45 × 2 हा मल्टिप्लिकेशन 90 होईल. हा मल्टिप्लिकेशन 480 बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशन 75 × 5 किती होतील 375 होईल. आणि हा मल्टिप्लिकेशन 9 × 3 27 आणि 0 270 होतील. आता ही व्हॅल्यू म्हणजे काय येईल, टोटल फॅमिली किती आहेत आपल्या 25, म्हणजे ही जरी ॲडिशन केली तर 25 येईल. आता हा मल्टिप्लिकेशन त्याचं समेशन घ्यायचं आहे, म्हणजे ह्या पूर्ण ॲडिशन घ्यायची आपल्याला, ही सगळ्यांची ॲडिशन घ्यायची म्हणजे समेशन कशाचं एफ आय एक्स आय या मल्टिप्लिकेशनचं, सगळ्या एफ आय एक्स आय प्रत्येक व्हॅल्यू ही तर त्या सर्वांचं समेशन घ्यायचं आहे, म्हणजे ह्या सर्वांची ॲडिशन ही ॲडिशन येईल आपली 5 to 14 बरोबर आहे. तर आता आपल्याला हा टेबल आपण कंप्लीट केला. आता येथे काही प्रश्न दिलेले आहेत आपल्याला, त्या प्रश्नाचे आपण आन्सर फाइंड आउट करू. तर हाऊ मेनी फॅमिलीज यूज 45 युनिट्स इलेक्ट्रिसिटी. 45 युनिट किती फॅमिलीजने यूज केलेले आहेत, आन्सर आहे 2 बरोबर आहे. 2 फॅमिलीजने यूज केलेले आहेत. स्टेट द स्कोअर द फ्रिक्वेन्सी ऑफ विच इज 5 कशाची आहे, कोणत्या स्कोअरची आहे 75 स्कोअरची आहे 5 फ्रिक्वेन्सी बरोबर आहे. नंतर फाइंड एन अँड समेशन ऑफ एफ आय एक्स आय. फाइंड एन यांची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, समेशन ऑफ एफ आय एक्स आय ही पण व्हॅल्यू आपण काढलेली आहे. फाइंड द मीन ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता मीन काढायचं आपल्याला, ह्या दोन व्हॅल्यू काढल्या आपण, तर आता आपल्याला मीन काढायचं आहे. मीन्स एक्स बारने इंडिकेट करतात. मीन इक्वल टू ही व्हॅल्यू अपॉन ही व्हॅल्यू. फॉर्म्युला कसा आहे आपला, समेशन ऑफ ही व्हॅल्यू म्हणजे एफ आय एक्स आय × एक्स आय आणि अपॉन एन. ही व्हॅल्यू किती आली आपली, समेशन ऑफ एफ आय एक्स आय आणि एनची व्हॅल्यू आपली 25. 5ने आपण डिवाइड करू दोन्ही साईडला, तर काय होईल 5 होईल. काटाकाटी करू आपण, 285 अपॉन 5. आता 5ने डिवाइड करू, आन्सर येईल 57. मीन किती आला आपला 57, म्हणजे प्रत्येक फॅमिलीनं ॲव्हरेज 57 युनिट यूज केलेला आहे. नेक्स्ट येथे आपल्याला भिलार या व्हिलेजमध्ये 40 फॅमिलीज आणि प्रत्येक फॅमिलीजमध्ये किती मेंबर आहे त्याची ही काउंटिंग दिलेली आहे. तर यावरून आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल प्रिपेअर करायचा आहे आणि मीन पण फाइंड आउट करायचा आहे. तर त्यासाठी असं आपण कन्स्ट्रक्शन करून घेतलेलं आहे. पहिल्या कॉलममध्ये आपण नंबर ऑफ मेंबर्स, हे जे सर्व नंबर आहेत ते कशाचे आहेत, प्रत्येक फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत त्याचे हे नंबर्स आहेत, म्हणून नंबर ऑफ मेंबर्स त्याला एक्स आय ने आपण इंडिकेट केलेलं आहे. आता टॅली मार्क्स, काही फॅमिलीमध्ये सेम मेंबर असतील त्यामुळे आपण टॅली मार्क घेणार आहोत. आणि नंबर ऑफ फॅमिलीज ही फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे जेवढे टॅली मार्क येतील तेवढाच नंबर येथे येईल. आणि नंतर आपण एफ आय आणि एक्स आय यांचा मल्टिप्लिकेशन घेणार आहोत. तर आता नंबर ऑफ मेंबर्स, आता हे सर्व फॅमिली मेंबर्स आपल्याला या कॉलममध्ये आले पाहिजेत. त्यासाठी आपण काय करायचं, सर्वात कमी मेंबर किती 1 आणि सर्वात हायेस्ट नंबर काय आहे 7 आहे, म्हणजे 1 पासून 7 पर्यंत इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहायचं आपण, म्हणजे सर्व ते नंबर यामध्ये आपले ॲड होतील. 4 5 6 आणि 7. सर्वात हायेस्ट येथे 7 आहे, सर्वात लो काय 1. आता टॅली मार्क्स, आता 1 किती टाइम्स आला आहे टॅली मार्क्स करू आपण, म्हणजे 1 टाइम्स. नंतर 1 कुठे अजून येथे आहे 2 टाइम्स, येथे 1 आहे का नाही 2 टाइम्स. त्यासाठी 2 अशा व्हर्टिकल लाईन आपल्याला
मार्किंग करायचं आहे. नंतर 2 हा नंबर किती टाईम्स आला आपण काउंट करू. जो आपण नंबर काउंट केला त्याला अशी हे करू, म्हणजे लक्षात येईल आपल्या. 1 टाइम्स, 2 टाइम्स, 3 टाइम्स, 4 टाइम्स, 5 टाइम्स, 6 टाइम्स, 7 टाइम्स आणि 8 टाइम्स. 2 हा नंबर 8 टाइम्स आहे, त्यामुळे आपण 1 2 3 4 आणि 5 साठी आपण अशी क्रॉस लाईन करतो. हे झाले 5 आणि 3 पुन्हा एक्स्ट्रा, म्हणजे 5 आणि +3 म्हणजे 8 टाइम्स. आता 3 नंबर किती टाइम्स आलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 टाइम्स आलेला आहे. म्हणजे आपण 1 2 3 4 आणि 5 हे झाले 5 आणि 7 म्हणजे पुन्हा 2 व्हर्टिकल लाईन. आता 4 हा नंबर किती टाइम्स आला आहे, म्हणजे 4 मेंबर किती फॅमिलीमध्ये आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 फॅमिलीमध्ये आहेत. 1 2 3 4 आणि 5 6 7 8. आता 5 मेंबर्स 1 2 3 4 5 6 7 टाइम्स आहेत, म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7. 6 हा नंबर किती टाइम्स आलेला आहे. 1 2 3 4 5 6 टाइम्स, म्हणजे 1 2 3 4 आणि 5 आणि 6. आता 7 किती टाइम्स आहेत. 1 टाइम्स, 2 टाइम्स, 7 आपले 2 टाइम्स आहेत, म्हणजे ते आपण 1 आणि 2 मार्किंग करणार. आता नंबर ऑफ फॅमिलीज ही फ्रिक्वेन्सी आहे, त्यासाठी आपण किती टॅली मार्क्स आल्यात. 2 आल्यात, म्हणजे ते 2 नंबर लिहिणार. किती आलेले आहेत. 5 आणि 3 म्हणजे 8. या 7 आलेले आहेत, या 8 आलेले आहेत. 7 6 आणि या 2. आता आपल्याला येथे काय करतो आपण, एनची व्हॅल्यू काढतो. एन म्हणजे काय, ही सर्व ॲडिशन. किंवा किती फॅमिली दिली आपल्याला, 40 फॅमिली. 40 लिहिलं, फॅमिली 40 दिल्यात म्हणून 40 लिहिलं तरी चालेल. किंवा ही सर्व ॲडिशन केली आपण तर किती येईल, 40 येईल. बरोबर आहे. आता मग FIची व्हॅल्यू काढली आपण, XIची काढलेली आहे. तर आता FI आणि XI यांचा मल्टिप्लिकेशन घ्यायचा. या 2 कॉलमचा आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचा. FI इंटू XI. FI म्हणजे 2, XI 1. याची व्हॅल्यू येईल 2. 8 इंटू 2, 8 इंटू 2 म्हणजे हे होतील 16. 7 इंटू 3, 7 इंटू 3 हा होईल 21. 8 इंटू 4, 8 इंटू 4 हा होईल 32. 7 इंटू 5, 7 इंटू 5 हे होतील 35. नंतर 6 इंटू 6, 6 इंटू 6 36 होतील. 7 इंटू 2 किंवा 2 इंटू 7 हे होतील 14. आता आपण हे सर्व FI XIची व्हॅल्यू काढल्या. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या सर्वांची ॲडिशन घ्यायची. सर्व FI XIची ॲडिशन घ्यायची, म्हणजे समेशन ऑफ FI XI. येथे FI आणि XI दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन साईन लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालेल. FI XI लिहिलं तरी चालते. तर ही सर्व ॲडिशन किती होईल, ही सर्व ॲडिशन 156 येते. आता आपल्याला मीन काढायचा आहे. आपण फ्रिक्वेन्सी टेबल प्रिपेअर केलेला आहे, आपल्याला मीन काढायचा आहे. मीनसाठी फॉर्म्युला आपला मीन म्हणजे x बार इक्वल टू समेशन ऑफ FI XI अपॉन n. FI XIची व्हॅल्यू किती काढली आपण, 156.
आणि एनची व्हॅल्यू 40 आहे आपली. तर आता 156ला 40ने आपण डिवाइड करू तर काय होईल 3.9 हा आपला मीन आलेला आहे. याप्रमाणे आपण फ्रिक्वेन्सी टेबल प्रिपेअर केलेला आहे आणि मीन पण फाइंड आउट केलेला आहे. नेक्स्ट येथे आपल्याला मॉडेल हायस्कूलने 20 वर्षापासून मॅथमॅटिक्स आणि सायन्सचे प्रोजेक्ट सबमिट केलेले आहेत. तर त्याचा आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल प्रिपेअर करायचा आहे. त्यासाठी कन्स्ट्रक्शन आपण असं करून घेतलेलं आहे आणि मीन पण फाइंड आउट करायचा आहे. मीन आणि फ्रिक्वेन्सी टेबल हा आपला फ्रिक्वेन्सी टेबल आहे. आता हे सर्व प्रोजेक्टचे नंबर आहेत बरोबर आहे, म्हणून आपण त्याला नंबर ऑफ प्रोजेक्ट्स XI ने इंडिकेट केलेला आहे. आता टॅली मार्क्स घेणार आपण आणि नंतर नंबर ऑफ इयर्स पण दिलेले आहेत 20 इयर्स. तर नंबर ऑफ इयर्स फ्रिक्वेन्सी म्हणजे कोणत्या वर्षी फ्रिक्वेन्सी किती झाली ते पण आपल्याला येथे फाइंड आउट करायचं आहे. आणि FI XI यांचा मल्टिप्लिकेशन घ्यायचा आहे, FIचा आणि XIचा. या दिलेल्या प्रोजेक्टपैकी सर्वात लहान नंबर कोणता आहे 1 आणि सर्वात हायेस्ट नंबर कोणता आहे 5. म्हणजे 1 पासून 5 पर्यंत आपल्याला नंबर इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहायचे आहेत 1 2 3 4 आणि 5. आता हे प्रोजेक्ट आपण सर्व घेतलेले आहेत. टॅली मार्क्स म्हणजे 1 किती टाइम्स आलेला आहे 1 2 3 टाइम्स आहे, म्हणून आपण टॅलीच्या 3 मार्किंग करणार आहोत. टॅली मार्क्स 3 आहे येथे. 2 हा नंबर किती टाइम्स आहे ते आपण काउंट करू 1 2 3 4 5 6 टाइम्स. म्हणजे 1 2 3 4 5 आणि हे 6. आता 3 नंबर 1 2 3 4 5 आणि 6 टाइम्स आहे बरोबर आहे. 1 2 3 4 5 आणि 6. 4 आणि 5ला क्रॉस लाईन घ्यायची, हे 5 झाले आणि हा एक म्हणजे 6. आता 4 नंबर किती टाइम्स आहे 1 2 3 टाइम्स आहे, म्हणजे 1 2 3. 5 नंबर किती टाइम्स आहे काउंट करू 1 2 टाइम्स आहे 2 टाइम्स. म्हणजे नंबर ऑफ इयर्स म्हणजे ही क्वांटिटी. टॅली मार्क्स किती आहे 3, टॅली मार्क्स 6 आहेत, 3 आहेत आणि ह्या 2 आहेत. आता एनची व्हॅल्यू म्हणजे टोटल किती इयर्स आहे आपले 20 इयर्स, किंवा ही सर्व ॲडिशन केली तरी 20 येईल. तर आता FI XI यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे या व्हॅल्यूचा आणि या व्हॅल्यूचा मल्टिप्लिकेशन FI XI 3 × 1 म्हणजे 3च होईल, 6 × 2 म्हणजे 12 होतील, 6 × 3 18, 3 × 4 12, 2 × 5 10. आता FI XIच्या व्हॅल्यू काढल्या आपण बरोबर आहे. प्रत्येक ह्या रोला व्हॅल्यू काढलेल्या आहेत FI XIच्या. तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या सर्वांची ॲडिशन घ्यायची. म्हणजे आपण काय करू समेशन ऑफ FI XI या सर्वांची ॲडिशन इक्वल टू काय ॲडिशन येईल 55 ॲडिशन येईल बरोबर आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे मीन काढायचं आहे. मीनचा फॉर्म्युला मीन इक्वल टू समेशन ऑफ FI XI. हे बॉटमला घ्यायचं FI XI अपॉन N. समेशन ऑफ FI XIची व्हॅल्यू आलेली 55 आणि Nची व्हॅल्यू आलेली आपली 20. ला 20ने आपण डिवाइड करू. सपोज 5ने डिवाइड करू दोन्ही नंबरला आपण. हे काय येईल मग 4 म्हणजे 11/4 होईल बरोबर आहे. आता 11ला 4ने डिवाइड करू तर 3 राहतील 0.75. मग आपला मीन किती येईल 2.75. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.